आज आपण बघणार आहोत की कुठल्याही कामातील अडथळे दूर करा, फक्त हा उपाय करून. खूप सोपा उपाय आहे, कोणीही तो करू शकतो आणि तो उपाय केल्याने आपल्याला खात्रीशीर इलाज मिळणार आहे. म्हणजे आपल्या कामातील जे अडथळे आहेत ते कायमचे दूर होऊन जाणार आहेत. तर यासाठी काय करायचंय की 5 गुरुवार सकाळी 11च्या पूर्वी दत्त मंदिरात जाऊन दत्ताचं दर्शन घ्यायचंय. आता आपण ज्या वेळेला मंदिरात जातो त्यावेळेला काही ना काही आपण दान करतोच. पैसे आहे, फुलं आहे, त्या देवाच्या संदर्भात ज्या पण वस्तू आहेत त्या आपण त्या देवाला दान करतो. आता दत्त मंदिरात ज्या वेळेला आपण जातो तर दत्त म्हणजे सर्व काही आपण पिवळ्या वस्तू त्यांना दान करतो. तर पहिल्या गुरुवारी ज्या वेळेला तुम्ही जाल तेव्हा पहिल्या गुरुवारी दत्त महाराजांना प्रार्थना करून त्यांना पिवळं वस्त्र दान करायचं आहे. दुसऱ्या गुरुवारी दत्त महाराजांना प्रार्थना करून त्यांना पिवळी मिठाई दान करायची आहे. तिसऱ्या गुरुवारी दत्त भगवानांना पिवळे फुलं दान करायचे आहे, पिवळे फुलं व्हायचे आहे आणि प्रार्थना करायची. चौथ्या गुरुवारी आपल्या घरातील 2 चमचे साखर दान करायची आहे आणि 5व्या आणि शेवटच्या गुरुवारी ज्या वेळेला आपण दर्शनात जाऊ त्यावेळेला दत्त महाराजांना मनोमन प्रार्थना करायची आहे आणि माझ्या जीवनातील सर्व अडथळे तुमच्या कृपेने दूर करा आणि मला या सर्व संकटातून सोडवा. ज्या पण काही तुमच्या अडचणी असतील, ज्या पण काही तुमच्या इच्छा असतील त्या महाराजांना बोला आणि दानपेटीमध्ये गुप्तदान तुम्हाला जे असेल 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये जे पण असेल ते तुम्ही दान करू द्या आणि मग बघा दत्त महाराज कायम सावलीसारखे तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि तुमच्या सर्व अडचणी चुटकीसरशी सोडवून जातील. तर नक्कीच करून बघा हा उपाय. माहिती आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती मिळेल आणि त्यांना सुद्धा हा उपाय करता येईल. धन्यवाद.